मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महसूल खात्याला रोज लाखोंचा गंडा बसतोय आणि हा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दापचरी तपासणी नाका चुकवण्यासाठी अवजड ओव्हरलोड ट्रक आडमार्गाने महाराष्ट्रात प्रवेश करतात। दादरा नगर हवेली आणि गुजरातमधून येणाऱ्या या गाड्या उधवा, मोडगाव, सायवन, कासा या मार्गाचा वापर करतात आणि तोही मध्यरात्रीच्या सुमारास हा डाव साधतात। रात्रीच चाले खेळ, नागरिक झोपल्यानंतर या रस्त्यावरून छुप्या पद्धतीने वाहतूक होतीये। स्थानिकांनी तब्बल 40हून अधिक ट्रक अडवले आणि चालकांनी कबुली दिली। दलालांना 3 ते 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम देऊन हे ट्रक तपासणी नाका टाळतात। धक्कादायक म्हणजे सीमाशुल्क नाक्यावरच गाड्या पास करणारी मोठी टोळी सक्रिय आहे आणि महिन्याला कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडतोय। आता मोठा प्रश्न असा, स्थानिकांना हे ट्रक दिसतात, मग आरटीओ, महामार्ग वाहतूक पोलीस आणि सीमाशुल्क प्रशासन यांच्या नजरेतून हे सुटतं कसं? आडमार्गानं महसूल लुटला जातोय, पण प्रशासन झोपलंय का? आता धुंदलवाडी ते उधवा रोडवरती उपस्थित आहे। या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ 35 गाड्या थांबवल्या होत्या। ती रात्रीपासून आमची मोहीम चालू होती। पोलीस आले, त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली। कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडबड करावी लागली। त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते, प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले। आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही वाहनं आहेत ती निसटून गेली, कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल। तर माझी या दलालांची आम्हाला पाठलाग सुद्धा केला। एका स्कॉर्पिओ कार होती, मी आणि माझ्या बाईकवरती होतो आम्हाला त्यांनी पाठलाग सुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला। तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजे या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी, एवढी माझ्या सगळ्या गावाकडून विनंती आहे। आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही छोटं वाहन सुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय। म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललोय की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चालतोय हे काय समजत नाहीये। तर ही जी काही परिस्थिती आहे यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि जर या गाड्या किंवा ही दलाली हे ओव्हरलोडच्या गाड्या थांबल्या नाहीत तर यानंतर जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही। याची जी काही जबाबदारी राहील ती सगळी प्रशासनाची राहील, असं आज मी तुमच्यासमोर जाहीर करत आहे।